वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ये हळूहळू ये, बघ तिथं झाडाखाली सावली दिसतीये, चल तिथंच बसू. हा चला चला. खंडोबा पुढं वाईच घोडभर पाणी मिळेल का हो? अहो देते की बाबा. अहो बाबा, अहो हळूहळू प्या, या बसून प्या पाणी. आणि होय कुठं निघाला? वारीला. या बया आता ती तर झाली ना बाबा मागल्या महिन्यात. आरती पांडुरंगाची ती झाली माझी. आता चाललोय मल्हारीच्या वारीला, जेजुरीच्या खंडोबाला. अरे वा, आम्ही बी तिकडं चाललोय दर्शनाला. आव लय लांबून आलोय आम्ही. आणि तुम्ही कुठून आलाय? म्या घाटाखालून आलोय. हा लय लांबून लांबून लोक येतात. देवाचा महिमा आहेच तसा. मल्हारी नवसाला पावतो, हाकेला धावतो, तारण्यासाठी तर अवतरला ना त्यो. बाबा मार्तंडाचा महिमा ठाव आहे तुम्हासनी? हा थोडा बहुत ठाव आहे. बाबा तुम्हाला खंडोबारायाबद्दल सगळं माहिती आहे? मग आम्हाला बी ऐकायला आवडेल बघा. सांगा ना थोडं बघ. या मोर आडोशाला बस चला. मणिपूर पर्वतावर मणी आणि मल्ल नावाचे दोन असुर होते. उन्मत्त मणी आणि मल्ल दैत्यांनी आपल्या अत्याचारानं सर्वत्र हैदोस मांडला होता. त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला. शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव नारी वळ
या मल सोबत लगीन केलं ना? अग आधी माया पार्वतीचं रूप की गते. खरंय बाबा. नेवासा इथं एक शिवभक्त होता, टिम्मा शेठ वाणी नावाचा. त्याची पोरगी म्हाळसा. पाली गावात मल्हारी मार्तंड सोबत म्हाळसाचा विवाह झाला. आणि मग देवानं दुसरं लगीन बानू धनगिरींसोबत केलं. त्याची काय कथा आहे सांगा की. सांगतो. तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात. भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपणास बोलावलं आहे. आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री. हो पिताश्री, आपणच आमचे भाग्यविधाते आहात. नाही, माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे. जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला. त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं. बांधव इथे गुण्या गोविंदानं राहत होते. त्यातील एक होता यमुधनगर. त्याला ही बानाई सापडली. अरे महादेवा, कुणाचं लेकरू म्हणायचं? अरे हाय का कुणी? पुन्हा तानात काट्या कुट्यात असं लेकर असली चाकले काहीच आहे का नाही? अय बाय, रडू नका हा गो आहे ना. हा. महादेवा, यमुधनगरानं महादेवाचा प्रसाद समजून पदरात घेतलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण बानूला महादेवाच्या भक्तीचं वेड लागलं. एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती, तर दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि म्हाळसाचा संसार सुखानं सुरू होता. मुनिवर, आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल. प्रयोजन काय? आपल्या दर्शनाची आस होती फक्त नारायण नारायण. आपण सर्व ज्ञानी आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उमगाव्यात भोलेनाथ? म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहेत, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा ना. तेच वचन पूर्णत्वास जावे हाच लोकीचा मानस आहे. नारायण नारायण. ठरवलं होतं. देवा, आज हे काय सारीपाट आणि अचानक? अचानक नाही देवी, सार काही विधिलिखित असतं. म्हणजे स्वामी, आपण हा सारीपाटाचा डाव खेळायचा. करता करविता तर आपण आहात स्वामी. सारीपाटाच्या खेळात भगवान मल्हारी मार्तंड जाणून बुजून हरले. म्हाळसा देवीच्या हे लक्षात येताच त्यांनी देवांना तुम्ही एक तप वार्धक्यात राहाल असा शाप दिला. म्हाळसा देवीच्या या शापासह भगवान मार्तंड जेजुरी गडाहून अंतर्धान पावले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय ग बानुबाई, जेव्हा बघल तेव्हा काय ग त्या महादेवाला पूजत असतीस? तू बघितलं हाय वय त्याला? मी त्याला बघितलं नसल, पण त्यो मला बघतोय आणि मला खात्री आहे त्यो एक ना एक दिवस मला दर्शन नक्की देईल. आता काय म्हणावं बया तुला, खुळी झालीस बघ तू. बानुबाई, बानुबाई, पाणी मिळेल का थोडं? तुला माझं नाव कसं ठाऊक रे बाबा? सगळं ठाव आहे.
अगं तुझी मैत्रीण आता बोलत होती ना, तवा ऐकलं. हा, असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये. देव सजा देतो. कोण देव? हा, महादेव. महादेव? नाही नाही नाही, मी नाही कोणत्या महादेवाला ओळखत. हा, वय, तुझं नाव काय बाबा? खंडू. अनगाव? आता ते लय लांब आहे तिकडं. हा, मग इतक्या दूर कशा पाय आलास? मला मूल बाळ कोण नाही. मला काम पाहिजे. काम पाहिजे? आता ग बया, तुला झेपल असं काम नाही रे बाबा माझ्याकडं. बरं थांब, माझ्या बाला विचारावं लागल, मग बघू. हा, चल. बाबा, खंडोबाची महिमा थोरच बघ. अरे तो साक्षात महादेवच की रे. खरं आहे बाबा, खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच बघ. बाबा, ते जाऊन दे, पण ते वाघ्या मुरळीचं नाव लय ऐकलंय का? तुला माहित आहे का रे त्यांच्याबद्दल काय? अरे बाबा, या देवाचं भक्त लय आहेत बघ. माग्या म्हणून हे आश्रम की त्यांच्या तोंडून साक्षात खंडोबाच प्रकट होते बघ. देवा, महादेवाच्या या मार्तंड अवतारात त्यांना किती दिव्यातून जावं लागतं. देवी सरस्वती ह्या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केला. त्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुखदुःखाच्या फेऱ्यातून त्यांना जावंच लागेल. नारायण नारायण. पण भगवान महादेव मल्हारी मार्तंड अवतारात देवी म्हाळसासोबत सुखी संसार करत असताना स्वतः अज्ञातवास पत्करतात. त्या मागे निश्चितच काहीतरी हेतू आहे. नारायण नारायण. आता हे फक्त देवाधिदेव महादेवच जाणे. मल्हारी मार्तंड रूप बदलून खंड्याच्या रूपात राहत होते. त्याला आता तप लोटणार होतं आणि लवकरच ते आपल्या मूळ रूपात प्रकट होणार होते. आणि अखेर तो दिवस उजाडला. खंडू बाबा, अरे बानू धनगरणीच्या चांगलाच रमलायस. बघता बघता 10-12 वर्ष होत आली. अहो, आपण फक्त चाकरी आणि भाकरी बघायची. तीस कोण मोजतंय? काय रे, गावची याद येत नाही रे. येते आता तू म्हटल्यावर आली बघ. खंडू, तरी मी तुझं ध्यान नाही. जनावरांना नाही, मॅच मारलं या तुझ्या शेळ्या भाकऱ्यांना. काय?
काय बोलतोय असा स्वतःच योच मारतो अरे बाबा, अरे खंड्या काय बोलतोयस? अरे देवाची आण बाबा, म्याच मारलंय. आता तुला कसं सांगू? अरे पर त्या मुक्या जनावरांनी तुझं काय घोडं मारलं होतं? तुला चाकरीला ठेवलं, माझ्या या हातांनी तुला भाकर करून खाऊ घातली, त्याचं हे असं पाप फेडलंस होय तू? अरे कुठं फेडशील हे पाप? त्यांना मी लेकरासारखा जीव लावला होता र, आणि तू त्यांना मारून टाकलंस. राग, रडू नको. हे बघ, तुझ्या मेलेल्या सामन्या शेळ्या वाकऱ्या परत जित्या होऊ शकतात. मनाला येईल ते बोलतोय स्वैर. कशा करशील जित्या? सांग ना, कशा करशील जित्या? अरे म्याच त्यांना जित्ता करू शकतो. हा, पण बानूला माझ्या बरोबर लगीन करावं लागल. कसं? काय? ए बाबा, अरे काय बोलतोयस तू? तुला ठाव आहे का? अरे एक खंडू, अरे तिच्या बाच्या वयाचा आहेस ना रे तू. अरे बाबा तुझ्या जीवाला काय हाड? ये बघ, मेंढर जिती हवी असतील तर लगीन करावं लागल. हा, बानू, तू बिंदास होय म्हण. अगं मला नाही वाटत खंड्या काय करू शकल. हा, होय. मग काय? ठीक आहे, माझी मेंढर जितकी झाली तर मी तुझ्या बरं लगीन करीन. समजांनी ऐका, नीट कान देऊन ऐका. तुमच्या मोहर सबूत दिलाय पोरीनं. हा, कान आहेत आमस्ती, आम्हाला मी ऐकू येते. अरे ते सगळं सोड, तू आधी मेंढर तर जित्या कर. नाही तर काय? चला. महादेवा, हे चेटूक हाय का भूतात की? यो बाबा हाय तरी कोण? पानाई, अगं चमत्कार झाला ग. सारी मेंढर जिता गेली खंडू बाबानं. अरे माझ्या कर्मा, कुठून नाव तसं सुचली. मला आता कोण वाचवणार? चेटूक बी नाय आणि भुताटकी बी नाय. या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी. खंडेराया